सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणोत्तर, प्रमाण व चलन हा भाग आज आपण अभ्यासणार आहोत. गुणोत्तर, प्रमाण व चलन या भागामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला हे जे टॉपिक आहेत, नेमके जी कन्सेप्ट काय आहे ती आपण समजून घेणार की गुणोत्तर कशाला म्हणतात, प्रमाण कशाला म्हणतात, चलन कशाला म्हणतात. बरोबर, ह्या गोष्टी आपण सुरुवातीला अंडरस्टँड करणार आणि मग त्यानंतर पुढील भागांमध्ये आपण यावर आधारित प्रत्येक उपघटकाशी संबंधित उदाहरणे आपण सोडवून घेणार. बरोबर, तर मग आज आपण बघा गुणोत्तर आणि प्रमाण ह्या दोन घटकांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. रेशो आणि प्रपोर्शन. प्रॉपर लक्ष द्या आणि जी नोटबुक आहे आपली त्या नोटबुकमध्ये ह्या कंटेंटशी निगडीत जी माहिती मी आज तुम्हाला देणार आहे ती तुम्ही लिहून काढा आणि समजून देखील घ्या. ओके, ठीक आहे. तर मग बघा काय बघा तिथं आपण आता सुरुवातीला आपण गुणोत्तर म्हणजेच रेशो हा पार्ट आज आपण पाहत आहोत. आता मुळात म्हणजे हे 6वीला तुमचं झालेलं आहे. जर तुम्हाला व्यवस्थित आठवत असेल तर इयत्ता 6वी यामध्ये थोडक्यात तुम्हाला गुणोत्तर आणि प्रमाण हा भाग घेण्यात आलेला आहे. इयत्ता 7वीला हा घटक नाही, इयत्ता 8वीला देखील नाही. थेट नंतर इयत्ता 9वीच्या वर्गात ज्यावेळेस तुम्ही जाणार त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी पुन्हा रेशो आणि प्रपोर्शन मध्ये हा भाग घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग तिथेच तुम्हाला चलनाचे सुद्धा डायरेक्टली प्रपोर्शन, इन्व्हर्सिव्ह प्रपोर्शन हा सुद्धा भाग घेतलेला आहे. पण मग ह्या दोन इयत्तांमध्ये आपल्याला या संदर्भाने काही बेसिक सुद्धा आपल्याला त्या वर्गांमध्ये अभ्यासाला मिळत नाही आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना हा भाग नवीन वाटू शकतो. कारण इयत्ता 6वीला झालेला आहे, त्यातल्या त्यात त्याचं थोडक्यात स्वरूप झालेलं आहे, खूप डीप काही त्यामध्ये आपल्याला दिलेलं नाही. आणि मग त्यावेळेस जेव्हा आपण आता स्कॉलरशिपसाठी जेव्हा आपण बघणार की हे मॅथ आपण एक्झाम्पल जेव्हा आपण घेणार, हे टॉपिक ज्यावेळेस घेणार तेव्हा आपल्याला तो नवखा वाटू शकतो. आणि म्हणून ज्या विद्यार्थ्यांना थोडंसं वेगळं वाटेल त्यांना मी एक सांगतो की तुम्हाला हा घटक पुन्हा पुन्हा ह्या ज्या गोष्टी मी आज सांगणार आहे हा एकदा दोनदा हा जाणीवपूर्वक मी व्हिडिओ तयार करून तुम्हाला देत आहे की जेणेकरून हे तुम्हाला दोनदा तीनदा पुन्हा पुन्हा बघावं लागेल, ते जाणून घ्यावं लागेल, ते समजून घ्यावं लागेल, म्हणजे तो घटक तुम्हाला परिचयाचा होईल. ठीक आहे, कारण एकदा फक्त लेक्चरला आपण बसलो, एकदा जाणून घेतलं, 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर पुन्हा तो अनोळखी वाटेल, कारण तो रेग्युलर टेक्स्टबुकमध्ये नाही. आणि म्हणून सांगतो हा व्हिडिओ 2 3 4 5 वेळेस जोपर्यंत तुम्हाला हा टॉपिक फ्रेंडली होत नाही, सरावाचा होत नाही, चांगल्या पद्धतीने परिचयाचा होत नाही, तोपर्यंत हा टॉपिक पुन्हा पुन्हा तुम्हाला बघायचा आहे. ठीक आहे, तर चला काय बघत येत आपण गुणोत्तर आणि प्रमाण यामध्ये पहिला घटक आपण पाहत आहोत गुणोत्तर, रेशो. बघा दिलेल्या दोन काय म्हणतात ते दिलेल्या दोन सजातीय राशींची म्हणजे सजातीय राशी म्हणजेच काय लाईक टर्म्स यांची तुलनात्मक मांडणी म्हणजेच काय कंपॅरेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच गुणोत्तर, रेशो होय. लक्षात घ्या, कुठल्याही दोन जे लाईक टर्म्स असतील त्यांची कंपॅरेटिव्ह अरेंजमेंट जर केलेली असेल तर ते काय असेल, गुणोत्तर असेल. त्यालाच काय म्हणतात, रेशो असं म्हणतात. ठीक आहे, व्याख्येमध्ये खूप जाऊ नका, कारण ज्या वेळेस आपण उदाहरण घेणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येईलच. पण माहिती असलं पाहिजे, जर विचारलं आपल्याला तर गुणोत्तर म्हणजे काय की ज्या वेळेस आपल्याला कुठलेही दोन लाईक टर्म्स दिलेले असतील त्यांची कंपॅरेटिव्ह अरेंजमेंट ज्या वेळेस मांडलेली असेल, कंपॅरेटिव्ह अरेंजमेंट म्हणजेच काय रे, तुलना केलेली असते. कुठलेही दोन घटक, दोन थिंग्स असतील, मग ते मार्क्स असू शकतात, दोन ऑब्जेक्ट असू शकतात, कुठल्याही दोन थिंग्स असू शकतात, दोन गोष्टींमध्ये तुलना. आणि त्या दोन गोष्टींची तुलना ज्या वेळेस केलेली असेल त्या पण लाईक टर्म्सची, सजातीय राशींची, अशा वेळेस त्या मांडणीला काय म्हणतो आपण, गुणोत्तर म्हणजेच रेशो असं आपण
म्हणत असतो. ठीक आहे. मग आता त्याची मांडणी कशी करतात? ज्या पद्धतीने आपण अपूर्णांकांची मांडणी करतो. मग अपूर्णांकांची मांडणी करताना काय करतो आपण? एक पद वरती लिहितो, त्यानंतर काय देतो? ह्या प्रकारचं चिन्ह देतो आणि मग दुसरं पद काय करतो? खाली लिहितो. हे काय झालं? अपूर्णांक झालं. भागाकाराचं जर आपल्याला मांडणी करायला लावली तर अगदी 5वीचा मुलगा लगेच या प्रकारचा साईन काढतो. ज्या संख्येला भाग द्यायचा ती तो यामध्ये लिहितो आणि ज्या संख्येने भाग द्यायचा तो इथे लिहितो. ही झाली मांडणी. म्हणजे हे काय आहेत? हे साईन आहेत. बेरीज करायची असेल, दोन पद असतील तर आपण लगेच ह्या प्रकारचं साईन लिहितो. हेच वजाबाकी करायचे असेल तर आपण एक छोटीशी रेषा मारतो अशी आडवी हॉरिझॉन्टल. ते लगेच आपण म्हणजे समजतं आपल्याला की इथे काय दिलेली आहे. इथे ॲडिशन आहे, इथे सबट्रॅक्शन आहे, इथे सुद्धा डिव्हिजन येतेच, पण हा अपूर्णांक देखील आहे आणि हे साईन कशाचं आहे? पुन्हा डिव्हिजनसाठी सुद्धा वापरतात. इथे सुद्धा जी मांडणी केली आहे हे साईन सुद्धा डिव्हिजनसाठी आपण वापरतो. दोन पद असतील त्यांचा गुणाकार सांगितलेला असेल तर आपण लगेच हे साईन वापरलं. म्हणजे असं लिहिलं असतं म्हणजे समजायचं की ए गुणिले बी केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे कुठले ना कुठले ज्या वेळेस पदांची मांडणी केलेली असते त्यावेळेस त्यांच्यामध्ये गणितीय संबंध दाखविण्यासाठी ठराविक चिन्हांचा वापर करतात. ज्या प्रकारे इथे बघा ॲडिशन, सबट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, फ्रॅक्शन याच्यासाठीची काही सायन्स मी मांडले, त्यानुसार तुम्हाला त्या एक्झाम्पलचा बोध होतो की या ठिकाणी नेमकं काय दिलेलं आहे. ओके. मग तसंच गुणोत्तर, दोन संख्या जर गुणोत्तरामध्ये मांडलेल्या असतील तर हे जे साईन आहे हे बघा, हे साईन म्हणजे उभे दोन टिंब असे वर्टिकली असे दोन टिंब दिलेले असणार. म्हणजे ह्या बाजूने ए, ह्या बाजूने बी. ओके. म्हणजे हे काय झालं? हे दिलेलं आहे म्हणजे यांचं या ठिकाणी गुणोत्तर मांडलेलं आहे असा त्याचा अर्थ लागतो. जसं आपण इथे प्लसचं साईन दिलंय म्हणजे या दोघांचे ॲडिशन आहे असं आपण समजतो. इथे ए मायनस बी केलेलं आहे, हे मायनसचं साईन दिलेलं आहे म्हणून आपण यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे असं आपण म्हणतो. इथे हे एक्सचं किंवा फुलीचं चिन्ह दिलेलं आहे म्हणजेच ते मल्टिप्लिकेशनचं आहे म्हणून ए आणि बी मध्ये मल्टिप्लिकेशन करायचे असते किंवा मल्टिप्लिकेशन दिलेली आहे हे जसं आपण जाणतो. त्याच पद्धतीने कुठल्याही दोन टर्म्समध्ये, या लाईक टर्म्समध्ये कुठल्याही दोन टर्म्समध्ये ज्या वेळेस असे दोन टिंब दिलेले असतील त्यावेळेस ते काय असेल? रेशोचं किंवा गुणोत्तराचं साईन आहे. हे आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं. म्हणजे असं दिलेलं असेल तर ते कसलं साईन आहे? रेशो. ओके. मला वाटतं याच्यावर आता काही वेगळं सांगण्याची गरज नाही, तुमच्या लक्षात आलं असेल. बघा काय दिसतंय इथे? एक एक्झाम्पल या ठिकाणी आपण घेतलेला आहे. काय दिसतंय बरं एक्झाम्पल मध्ये? काय म्हटलेलं आहे? सचिनला गणितात 100 पैकी 80 गुण मिळाले व रितेशला गणितात 100 पैकी 70 गुण मिळाले तर सचिनला मिळालेल्या गुणांचे रितेशला मिळालेल्या गुणांची असलेले गुणोत्तर काय येणार? 90/80 म्हणजेच काय? 9/8 या पद्धतीने येतंय. बरोबर. हेच आता थोडं सेमीच्या मुलांनी पण समजून घ्या नेमकं या उदाहरणामध्ये काय आहे. काय दिलंय? फॉर एक्झाम्पल, इफ सचिन स्कोर 80 आउट ऑफ 100 इन मॅथमॅटिक्स अँड रितेश scored 70 out of 100 in mathematics, then the ratio of Sachin marks to Ritesh marks 19/80, 9/8, also written as 9/8. आता इथे बघा हे उदाहरण डायरेक्ट लिहिलेलं आहे, डायरेक्ट सोडवलेलं आहे आणि ह्या चिन्हासाठी मांडणी केलेली आहे ते की तुम्हाला ते कळावं. आणि इथे लगेच तुमच्या लक्षात येतं की काय नेमकं कसं दिलंय. म्हणजे आता गुणोत्तर म्हटलं, गुणोत्तर असं आहे तर गुणोत्तर हे असं लिहितात. म्हणजे जर मी म्हटलं की ए आणि बी हे गुणोत्तरात आहे दिलेले तर तिथे तुम्ही लगेच असं लिहिलं पाहिजे. ते म्हणजे पर्यायामध्ये असं सुद्धा असू शकतं. ओके. म्हणजे हे दोघं काय असतील? इक्वल असतील. ठीक आहे. तर बघा काय सांगितलं इथं त्यांनी आपल्याला. इथं ते म्हटलेत सचिनला गणितात किती गुण मिळाले? 80. किती आहेत? 80. कोणाला? सचिनला. नंतर रितेशला किती मिळाले?
70. ओके. तर बघा बरं का, सचिनला मिळालेल्या गुणांची, रितेशला मिळालेल्या गुणांशी, म्हणजे सचिनला जे मिळालेले गुण आहेत त्या गुणांचं रितेशला मिळालेल्या गुणांशी असलेलं गुणोत्तर किती. मग आता हे तुम्हाला लक्षात असलं पाहिजे. सचिनला मिळालेल्या गुणांची रितेशला मिळालेल्या गुणांशी विचारलं तर ज्याचं विचारलंय ते मग कसं येणार, सचिनला मिळालेल्या गुणांचं रितेशला मिळालेल्या गुणांशी ना, मग सचिनचे गुण वरती येतील अंशस्थानी न्यूमरेटरला, आणि रितेशचे गुण जे आहेत ते कुठे येतील, डिनॉमिनेटरला. आणि मग नंतर आपण रेग्युलर पद्धतीने हे काय करायचं, डिव्हिजन करून घ्यायचं. नंतर हे काय आलं, 9/8. हेच आता म्हणजे हाच रेशो. मग आता हा काय झाला, सचिनला मिळालेल्या गुणांचं रितेशला मिळालेल्या गुणांशी असलेलं गुणोत्तर काय आलं, 9/8 हे आलेलं आहे गुणोत्तर. मग हेच असं देखील लिहितात गुणोत्तराच्या भाषेमध्ये किंवा रेशोच्या भाषेमध्ये, 9/8. म्हणजे सचिनला मिळालेले गुण आणि हे रितेशला मिळालेले गुण यांचं दोघांचं जे प्रमाण आहे ते 9/8 या प्रमाणामध्ये आहे, असं आपल्या या ठिकाणी लक्षात येतं. तर हे या पद्धतीने लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. चला आता काय करूया, पुढे बघू काय म्हणतात हे. पुन्हा या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे, गुणोत्तर हे सजातीय राशीचेच काढता येते. म्हणजे फक्त लाईक टर्म्स जी आहेत त्यांचाच गुणोत्तर काढता येईल. रेशो जो काढायचा आहे तो कुणाचा काढता येतो, फक्त लाईक टर्म्सचा. ओके, म्हणजे सजातीय राशींचा. तसेच त्या राशीची एकके जी आहेत, युनिट्स जी आहेत, युनिट माहिती आहेत तुम्हाला, ठीक आहे, युनिट्स जी आहेत म्हणजे आता वेळेसाठी सेकंद असता आहे, अंतरासाठी किलोमीटर असणार आहे, बरोबर. मग आता MKS आणि CGS दोन पद्धती आहेत, माहिती आहेत ना. मग MKS मध्ये काय आलं, मीटर आलंय, किलोग्रॅम आलाय, सेकंद आले आहे. M स्टँड्स फॉर मीटर, K स्टँड्स फॉर किलोग्रॅम, S स्टँड्स फॉर सेकंद. तसंच CGS पद्धतीमध्ये काय आहे, C स्टँड्स फॉर सेंटीमीटर, G स्टँड्स फॉर ग्रॅम आणि S स्टँड फॉर सेकंद. म्हणजे ही जी एकक आहेत, ही एकक जेव्हा दोन राश्या म्हणजे दोन टर्म्स दिलेले असतील, म्हणजे कुठलेही दोन, जेव्हा ज्या आपण दोन थिंगचं, दोन नंबर्सचं जेव्हा आपण काय करत असतो, गुणोत्तर काढणार असतो, त्याचा रेशो काढणार असतो, अशा वेळेस त्याची युनिट्स जी आहेत ती काय पाहिजे, युनिट्स काय पाहिजे, समान पाहिजेत, समान. ओके, म्हणजे त्या राशींची एकक जर तुम्हाला समान जर नसतील तर ती करून घ्यावी लागेल. जर समजा आता या ठिकाणी मार्कांचं ठीक होतं, पण खाली वेळेचं आहे, एक उदाहरण तुम्हाला दिसतंय, किंवा किलोग्रॅमचं दिलेलं आहे, अंतराचं दिलेलं आहे. जर म्हटला की सचिन नावाचा मित्र आहे, कुणाचा, अनिलचा, ठीक आहे. मग आता सचिन जर एक 10 किलोमीटर अंतर जातो, एक उदाहरण गृहीत धरू आपण फक्त जस्ट, आणि खाली जर दिलेलं आहे की अनिल हा 1000 मीटर अंतर जातो. मग दोघांचं जर प्रमाण काढायचं, गुणोत्तर काढायचं ठरलं ह्या दोघांच्या अंतराचा, हे डिस्टन्स आहे त्यांनी ट्रॅव्हल केलेलं. ओके, मग हे काढता येईल का, तर नाही. का काढायचं नाही हे असं, कारण इथे काय दिलेलं आहे, किलोमीटर आहे, आणि इथे काय दिलेलं आहे, मीटर दिलेलं आहे. म्हणजे सचिनचं जे त्यांनी दिलं डिस्टन्स ते कशात दिलं, किलोमीटरमध्ये. अनिलचं जे दिलेलं आहे ते कशात दिलं, मीटरमध्ये. मग ही युनिट आहेत, ही सारखी आहेत का, अंतरच दिलेले आहेत पण युनिट काय आहेत, सारखी नाहीत. मग काय करायचं, ज्या वेळेस युनिट समान नसतील तर ते आपल्याला काय करायची, समान करून घ्यायची. म्हणजे मी इथं काय करावं लागेल, ह्या एक तर मीटरला किलोमीटरमध्ये घेऊन जायचं किंवा किलोमीटरला मीटरमध्ये घेऊन यायचं. मग जे आपल्याला त्या जसं मग आता किलोग्रॅम आहे आणि ग्रॅम आहे, मग 1000 ग्रॅम बरोबर जसं 1 kg आपण म्हणतो, त्या पद्धतीने मग जसं 60 सेकंद बरोबर आपण 1 मिनिट म्हणतो, तसं जे कन्वर्जन जे आहे याचे चार्ट तयार करा आज तुम्ही सगळे. हे चार्ट लक्षात घ्या, हे चार्ट आज मला ग्रुपला तुम्ही पोस्ट करायचे आपल्या.
हे चार्ट बनवा या पद्धतीने. म्हणजे तुमचं काय करायचं, ग्रॅमचं घ्या, ओके, किंवा असं घ्या, 1 किलोमीटर बरोबर किती मीटर, 1 kg बरोबर किती ग्रॅम, ओके. ह्या पद्धतीने 1 लिटर बरोबर किती मिलीलिटर. हे जे चार्ट जेवढे आहेत हे 5वीच्या बुकलाच आपले झालेले आहेत, 5वीच्या पुस्तकातच असतात हे. तर हे सगळे जे असतील हे कन्व्हर्जन सगळे बघून घ्या. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही हे उदाहरणं सोडवत असताना जेव्हा युनिट तुम्हाला सारखे दिलेले नसले तर तुम्हाला ते सारखे काय करावे लागतील, करून घ्यावी लागतील. समान असतील तर त्याचं गुणोत्तराचं एक्झाम्पल लगेच सॉल्व्ह करायला काही हरकत नाही, रेशो काढायला काही हरकत नाही. पण जर दिलेले नसतील तर मग तुम्हाला काय करावे लागतील, ती काय करावे लागतील, समान करून घ्यावे लागतील. समान करून घेत असताना आपल्याला हे जे कन्व्हर्जन आहे की किलोमीटरमधून मीटरमध्ये, के जीमधून ग्रॅममध्ये, लिटरमधून मिलीलिटरमध्ये, तासामधून मिनिट्समध्ये, तासामधून सेकंड्समध्ये, मिनिट्स इंटू सेकंड्स, या पद्धतीने जे कन्व्हर्जन्स आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. आणि म्हणून याचा एक छानपैकी चार्ट आज तुम्हाला हा व्हिडिओ बघितल्यानंतर तयार करायचा आहे आणि तो आपल्या ग्रुपला सुद्धा टाकायचा आहे. ठीक आहे. तर बघा, एक उदाहरण घेतलेलं आहे आपण एक सॅम्पल म्हणून. 40 सेकंदाचे 2 मिनिटांशी असलेले गुणोत्तर काढा. आता इथे बघा, एक 40 सेकंद दिलेले आहेत आणि इकडे दुसरं काय मिनिट म्हटलेलं आहे. जसं आपण इकडे लिहिलं होतं की हा 10 किलोमीटर नाही, हे 1000 मीटर. मग सारखे होते का, तर नाही. का, तर सचिनचं अंतर किलोमीटरमध्ये, अनिलचं अंतर मीटरमध्ये. मग सारखं करून घ्यावं लागेल ते. सेम त्याच पद्धतीने इथे एक्झाम्पल आहे बघा, 40 सेकंदाचे 2 मिनिटांचे असलेले गुणोत्तर काढा. मग एकके समान करावे लागतील. मग एकके समान करण्यासाठी काय करणार, मिनिटाचं रूपांतर सेकंदात करावं. तर हे कोण करू शकतं, ज्याला माहिती आहे की 1 मिनिट बरोबर 60 सेकंड्स. हे ज्याला माहिती आहे. जसं इथे 1 किलोग्रॅम असतं, त्याला ग्रॅममध्ये करायची वेळ आली तर त्याला माहिती पाहिजे की 1 kg बरोबर 1000 ग्रॅम, हे माहिती पाहिजे. म्हणून मग तुम्हाला सांगितलं की या पद्धतीने आज हा चार्ट बनवा आणि तो मला टाका. मग इथं काय केलं त्याने बघा, आता 2 मिनिटं आहेत, मग मिनिट दिलेले आहेत. मग त्याने काय केलं, 2 × 60 = 120 सेकंड्स. मग त्याचे सेकंड्स करून घेतलेत. ठीक आहे. मग इथं तुम्हाला सेकंड मिळाले. किती सेकंड मिळाले, 120 सेकंड. कशासाठी, 2 मिनिटाच्या जागेवर. आणि त्याने काय सांगितलं, मग 40 सेकंदाचे 2 मिनिट असे. 2 मिनिट म्हणजेच काय आले आता, 120 सेकंड. मग आता काय करायचं आपल्याला, 40 सेकंड आणि 120 सेकंड यांचंच गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे. मग काय येणार ते, हे ह्या पद्धतीने येणार. ओके. आणि तोच आपण कसा मांडतो मग, हे बघा इथे घेतलेलंच आहे आपण. मग 40/120 म्हणजेच काय, 40 सेकंद गुणोत्तरामध्ये इथे बघा 120 सेकंद ह्या पद्धतीने ह्या चिन्हाचा वापर करून मांडणी केलेली आहे. मग आता हेच आपण डिव्हिजन करून काय तर 1/3 आणि तेच कसं लिहिलं आपण, 1/3. हे काय झालं, गुणोत्तर 1/3. ओके, 1/3 या प्रमाणामध्ये. पण केलं काय आपण, जसं वरती आपण वाचलं होतं, राशीचे एकक समान हवीत. समान नसतील, युनिट जर समान नसतील तर काय करायचं, तर ती युनिट समान करून घ्यायची असतात. थेट एक्झाम्पल सोडवायचं नाही. नाहीतर मग इथं काय करले, एखादं लिहिलं 40/2 आणि मग तो म्हणेल 20/1, तर हे काय झालं, रॉंग होईल. का रॉंग होईल, याचं जे युनिट आहे ते युनिट काय होतं, मॅच नव्हतं. वरती सेकंड आणि खाली मिनिट. तर असं हे चालणार नाही. आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला या ठिकाणी आपण मिनिटाचं सेकंदात करून घेतलं आणि मग इथे 40 पण सेकंड्स आहेत आणि 120 पण सेकंड्स आहेत आणि मग दोघांचं आपण हे गुणोत्तर या ठिकाणी आपल्याला मिळत आहे. हा रेशो या ठिकाणी मिळालेला आहे. तर या पद्धतीने लक्षात घ्या. आणि म्हणून हा जो पार्ट आहे, ह्या पार्टमध्ये किलोग्रॅम, ग्रॅम, लिटर, किलोमीटर, सेकंड्स, सेंटीमीटरचं मिलीमीटरमध्ये अशा अनेक कन्व्हर्जन्स येऊ शकतात, एक्झाम्पल टाकू शकतात. आपण पुढे बघणारच आहोत. म्हणून हा चार्ट तुम्ही आज तयार करायचा आहे. त्यानंतर बघा काय दिलंय इथे, ए व बी या संख्यांमध्ये, म्हणजे कुठल्याही ए आणि बी जर दोन संख्या दिलेल्या असतील तर या संख्यांमध्ये ए चे बी सोबत असलेले गुणोत्तर. ओके, कसं लिहिलंय,
ए साठी बी किंवा ए ॲज बी अशा पद्धतीने लिहितात. ठीक आहे. तसेच बी चे ए शी असलेले गुणोत्तर बी अपॉन ए किंवा बी ॲज ए असे लिहावे. या ठिकाणी हे लिहिताना राहिलेलं आहे, टाईप करताना हे असं पाहिजे. कसं येते ए व बी या संख्यांमध्ये ए चे बी सोबत असलेले गुणोत्तर कसं लिहिणार? ए भागिले बी किंवा ए ॲज बी असे लिहितात. तसेच बी चे ए शी असलेले गुणोत्तर बी भागिले ए, बी अपॉन ए किंवा बी ॲज ए असे लिहितात. ठीक आहे. जसं मी वरती एक्झाम्पल वाचताना म्हटलं होतं, सचिनचे रितेशच्या गुणांशी असलेले गुणोत्तर. म्हणून आपण मग सचिनचे गुण वरती लिहिले, बरोबर. जसं इथं म्हटलेलं आहे ए चे बी सोबत असलेले गुणोत्तर कसं लिहिलं? ए भागिले बी. आणि बी चे ए सोबत असलेले गुणोत्तर कसं लिहिणार? बी अपॉन ए. हे लक्षात घ्या. कशाचं कुणासोबत? जर इथं ए जर सचिन असेल आणि बी जर रितेश असेल, वरच्या व्हॅल्यू तुम्हाला उदाहरण आठवत असेल, सचिनला गुण होते 90, रितेशला गुण होती 80. मग सचिनचे रितेशच्या गुणांसोबत असणारे गुणोत्तर काय लिहिणार? ही या पद्धतीने. आणि जर तुम्हाला विचारलं रितेशचे, बी फॉर रितेश घेतलाय आपण, रितेशचे ए फॉर सचिन, सचिनच्या गुणांशी असलेले गुणोत्तर, मग रितेशला किती गुण होते? 80. इथे किती होते? सचिनला 90. मग काय येणार? बस. हे महत्वाचं आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. हे लक्षात आलं की गुणोत्तराची उदाहरणं तुम्हाला सहज सोडवणं शक्य होतात. कारण बऱ्याचदा ही उदाहरणं सोडवताना ही जी मांडणी मी आता केलेली आहे या ठिकाणी, ही मांडणी मुलांची चुकते, सहज चुकते. ज्या वेळेस सचिनच्या रितेशच्या गुणांशी विचारलं असतं तेव्हा 80 भागिले 90 करून द्यायचं, किंवा रितेशच्या सचिनच्या गुणांशी विचारलं असेल तेव्हा 90 भागिले 80 करून द्यायचं. असं केलं की उत्तर चुकलं. चुकणार का नाही? कारण इथे वरती सेम नंबर्स आहेत, पण इथे येणार 98, इथे येणार 8:9, म्हणजे लगेच चुकून जात आहे. मग हे जेव्हा तुम्ही आता प्रमाण आहे, पुढे चलन आहे, नफ्या तोट्याची काही उदाहरणं आहेत, पुढे जाऊन हे तुम्हाला गुणोत्तर. सगळ्यात महत्वाचं, ज्या वेळेस तुम्ही उदाहरण वाचन करणार, उदाहरण वाचन करीत असताना कशाचं कशाशी विचारलेलं आहे, ए चे, हा चे वरती जोर द्यायचा. कुणाचं कुणासोबत? ए चे बी सी, ए चे बी सी म्हणजे ए आला अंशस्थानी न्यूमरेटरला, बी आला डिनॉमिनेटरला छेदस्थानी. ए चे बी सोबत, ओके. सेम बी चे ए शी, ओके. काय इथं बी चे ए शी असलेलं गुणोत्तर कसं? मग बी काय येणार? न्यूमरेटरला, ए कुठे जाणार? डिनॉमिनेटरला, ओके. म्हणजे सांगायचं तात्पर्य माझं काय आहे की हा जो चे आहे, कशाचा? सचिनचे म्हटलं, सचिनचे रितेश सोबत. मग सचिन कुठं आला? अंशस्थानी. रितेश कुठं गेला? छेदस्थानी, ओके. सेम जर विचारलं रितेशचे, काय म्हटलं? रितेशचे सचिन सोबत, लगेच क्रम बदलला, लगेच बदलतो. जसं हा चे वर चे बघायचा, कुठलं एक्झाम्पल बघा, त्याच्यामध्ये ही गोष्ट बघायची, कशाचे कशाशी, ओके. ठीक आहे. आता पुढे बघा, कोणतेही गुणोत्तर अति संक्षिप्त रूपात लिहितात. म्हणजे जसं या ठिकाणी आता 90/80 आलेला आहे, तर याला शक्य तेवढा भाग द्यायचा. म्हणजे जसं 90/80ला आपण काय करणार आहे, 2 शून्य जाणार, 9 आणि 8ला काही भाग जाणार नाही, मग हे एवढं उरल, ओके. मग काय लिहिणार तुम्ही? 9/8. पण इथे समजा 12/8 असता, हे शून्य होते, हे कट केले आपण, 12/8 तो पुन्हा बेसक 12 केला असता, बेचोक 8 केला असता, पुन्हा काय आला 6/4, पुन्हा बेत्रिक 6 केला, पुन्हा बे2 4 केला, आता काही भाग जात नाही. मग हे टर्म आपण लिहिलं असतं काय? 3:2. म्हणजे अति संक्षिप्त रूप, जेवढा भाग जात असेल तेवढा देत राहायचा, आणि जे मग शेवटचे टर्म उरतील ते त्या ठिकाणी लिहायचे, ओके. गुणोत्तराला एकक नसते. जसं इतर कुठलंही आपण उदाहरण सोडवलं, अंतर काढलं, वेळ काढला, वजन काढलं, तर आपण त्याला युनिट देतो. किलोमीटर असेल, मीटर असेल, सेकंद असेल, लिटर असेल.
किलोग्रॅम असेल, ग्रॅम असेल, जे काही आपण आन्सर काढला असेल, जे विचारलंय, अंतर विचारलं असेल, आपण डिस्टन्स विचारलं, डिस्टन्स काढलं तर आपण मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर मध्ये काहीतरी त्याला युनिट देणार. आपल्याला एखाद्याचं वेट काढायला लावलेलं आहे एखाद्या एक्झाम्पल मध्ये, आपण ते वेट जेव्हा कॅल्क्युलेट करणार त्यावेळेस आपण किलोग्रॅम किंवा ग्रॅम हे साईन देणार. ओके. टाइम काढायला लावलेला असेल तर आपण सेकंद, मिनिट, हावर काहीतरी आपण काय करणार, युनिट देणार. तसं गुणोत्तर जर काढलं, गुणोत्तर, तर गुणोत्तराला एकक नसते, गुणोत्तराला कुठल्याही प्रकारचं एकक द्यायचं नाही किंवा त्याला एकक नसते, युनिट नसते. ध्यानात राहील की रेशोला कुठल्याही प्रकारचं युनिट नाही. ठीक आहे. बघू पुढे. आता आपल्याला काय बघायचंय, प्रपोर्शन पाहायचंय, प्रमाण. ओके. तर याच्यामध्ये बघा आता प्रमाण म्हणजे काय, दोन गुणोत्तरांची म्हणजेच काय रेशोंची समानता, इक्वॅलिटी म्हणजेच काय प्रमाण. कुठलेही दोन रेशो असतील त्यांच्यामधले इक्वॅलिटी जी असणार आहे तिला आपण प्रमाण असं म्हणतो. आता ते बघा व्याख्या ठीक आहे लक्षात घ्या, पण थोडंसं एक्झाम्पलकडे आपण बघूया नेमकं त्याला काय म्हणायचं आहे. ठीक आहे. ते झालं प्रपोर्शन पाहत आहोत आपण. तर ए अपॉन बी, आता हे काय दिला, रेशो आहे हा, आणि सी अपॉन डी हा काय पण, हा पण रेशो आहे, म्हणजे ही दोन गुणोत्तर आहे. बघा त्याने आता सांगितले की प्रमाण कसं काढायचं, दोन गुणोत्तरे दिलेली आहेत, ए अपॉन बी, सी अपॉन डी. ही दोन गुणोत्तरे, ही टू रेशो जर सेम असतील, समान असतील, तर एबीसीडी या संख्या प्रमाणात आहेत असे म्हणतात. मग बघा जर हे दोन गुणोत्तर प्रमाणात असतील तर एबीसीडी या संख्या काय आहेत, प्रमाणात आहेत. मग ज्या वेळेस अशा संख्या प्रमाणात असतील तेव्हा मांडणी कशी होऊ शकते बघा, जेव्हा ए बी सी डी या चार संख्या प्रमाणात असतात तेव्हा ए भागिले बी बरोबर सी भागिले डी, ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी. म्हणजेच काय, ए इंटू डी इक्वल्स टू बी इंटू सी. ही मॅथमॅटिकल स्टेप राहील, ही लक्षात ठेवायची. ज्या वेळेस ए बी सी आणि डी ह्या चार संख्या ज्या वेळेस प्रमाणामध्ये असतील तेव्हा हा ए अपॉन बी इक्वल्स टू सी अपॉन डी असेल. ठीक आहे. मग त्यावेळेस काय येणार, हे बघा ए इंटू डी डायरेक्ट असा क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल आणि बी इंटू सी, हे लक्षात ठेवायचं. मग हे कसं कळेल, जेव्हा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं असेल तेव्हा एक्झाम्पल मध्ये म्हटलेलं असेल की ही दोन गुणोत्तरे प्रमाणात आहेत, आणि मग तुम्हाला इथे कसं करू शकतात, एखादं एक्झाम्पल असं पण राहील, कुठल्याही आता एबीसीडी मधल्या तीन संख्या दिलेल्या आहेत, चौथं टर्म काढायचंय, असंही येऊ शकतं. मग यावेळेस आपल्याला काय करणार आहोत आपण, इथे आपल्याला माहिती पाहिजे की जर प्रमाणात दिलेले आहेत, ही पण संख्या दिली, ही पण संख्या दिलेली आहे, आता ह्या ए बी सी या तीन संख्या दिल्या आहेत, फक्त डी कॅल्क्युलेट करायचे आहेत. लगेच आपण ए इंटू डी बी इंटू सी असं करून लगेच आपल्याला काय काढता येणार आहे, डी ची व्हॅल्यू बी इंटू सी आपण ए करून काढता येणार आहे, डी इक्वल्स टू या संख्यांच्या किमती टाकून आपल्याला लगेच मिळेल ते. ठीक आहे. म्हणजे मग अशा वेळेस हे उदाहरणं सोडवित असताना ह्या गोष्टीचा आपल्याला वापर करायचा असतो, हे लक्षात ठेवायचं आहे की नेमकं हे का आपल्याला शिकवता येते किंवा का सांगता येते की ह्या संख्या जर प्रमाणात असतील तर ही मांडणी असते. म्हणजेच काय, अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यपदाचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ लास्ट टर्म इक्वल्स टू मल्टिप्लिकेशन ऑफ मिडल टर्म. आता ही थिअरी आहे, हे तुम्हाला मी का सांगतोय, आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ शकत होतो, पण थेट एक्झाम्पल जर घेतलं तर मग आपल्याला कळत नाही की हे नेमकं का केलं, कसं केलं. म्हणून मॅथचे कुठलेही टॉपिक पाहताना त्याचा बेस समजून घ्यायचा. आता हे तुम्हाला गुणोत्तर प्रमाणाचे उदाहरणं वरच्या वर्गात जाऊन सोडवायचे आहेत आणि यावर्षी स्कॉलरशिपला सोडवायचे आहेत. पण मग हा बेस जर तुम्हाला 7वीच्या आणि 8वीच्या बुक मध्ये जर दिलेला नसेल आणि आपण थेट उदाहरणं सोडवताना जर उदाहरण पाहिलं तर मग होतं काय, आपण घेतो 4 उदाहरणं घेऊ, 5 उदाहरणं घेऊ, 10 घेऊ, तुम्ही पुन्हा सोडवणार. मग हे सोडवत असताना ठराविक उदाहरणं जर आलीच नाहीत, मग अशा वेळेस आपली गडबड होते की हे उदाहरण कसं सोडवतात. मग अशा वेळेस आपल्याला गुणोत्तर आणि प्रमाण या कन्सेप्टचं जो बेस आहे, पूर्ण कन्सेप्ट ती जर आपली क्लिअर असेल, उदाहरण कसंही फिरू द्या आपल्याला त्याचं आन्सर हे सहज काढता येतं. ठीक आहे.
त्यामुळे आज व्हिडिओ बनवण्याचं कारण सुद्धा हेच आहे की ही सगळी थेअरी आहे. इथं तुमच्याशी कम्युनिकेशन करत असताना हा सगळा टॉपिक तेवढ्या वेळेमध्ये कव्हर करणं शक्य नाही. आणि म्हणून मग म्हटलं जास्तीत जास्त आता हे तुम्हाला पटवून देणं. आणि जेव्हा आपण उदाहरणं सोडवू तेव्हा आता उद्या जेव्हा आपण गुगल मीटला मी तुम्हाला याच्यावर आधारित प्रश्न विचारेल. कारण त्या प्रकारची उदाहरणांची मांडणी असेल आणि ते उदाहरणं सोडवित असताना तुम्हाला या काही गोष्टी ज्या मी आज तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या घटकांची गरज उद्या एक्झाम्पल सोडवित असताना आवश्यक असणार आहे. म्हणून हे प्रॉपर लिहा, प्रॉपर समजून घ्या. ओके, मग काय दिलेलं आहे इथे आणि हेच तुम्हाला उद्या लक्षात घ्या, उदाहरण प्रॉपर वाचायचं आहे. मग जर 4 संख्या प्रमाणात असतील किंवा ते गुणोत्तर प्रमाणात असतील तर त्यांची मांडणी अशी होते. कसं? अंत्यपदांचा गुणाकार, मध्यपदाचा गुणाकार, मल्टिप्लिकेशन ऑफ लास्ट टर्म इक्वल टू मल्टिप्लिकेशन ऑफ मिडल टर्म्स. ठीक आहे. पुन्हा बघा, जर आता ए बी सी, ठीक, बघा इकडे काय म्हणतात ते, ए बी सी या 3 संख्या प्रमाणात असतील तेव्हा काय करायचं? लिहिलेलंच आहे इथे. काय करायचं? ए भागिले बी बरोबर बी अपॉन सी. आता इथं 4 आहेत का? इथं डी नाही, बरोबर. पण ते जर म्हटले की अशा 3 संख्या ए बी सी सो अँड सो ज्या कोणत्या असतील त्या 3 संख्या जर प्रमाणामध्ये असतील, ओके, प्रमाणामध्ये असतील तर कसं लिहिणार? ए अपॉन बी इक्वल्स टू बी अपॉन सी असं लिहायचं आहे. हे लक्षात घ्या. काय लिहायचं? ए अपॉन बी इक्वल्स टू बी अपॉन सी. म्हणजेच मग काय येणार रे? बी स्क्वेअर इक्वल्स टू ए इंटू सी. हा झाला आता हा फॉर्म्युला तुमच्याकडे रेडी. मिडल टर्मचा स्क्वेअर इक्वल्स टू प्रॉडक्ट ऑफ लास्ट टर्म्स. मग आता हे ज्या वेळेस असं एखादं उदाहरण असेल की ज्याच्यामध्ये 3 संख्या दिलेल्या असतील, त्या संख्या प्रमाणात आहे असं दिलेलं असेल आणि मग त्याच्यापैकी एखादी संख्या जर आपल्याला काढायची असेल, मग त्यामध्ये तुम्हाला ए दिलेले असू शकते, बी दिलेली असू शकते आणि सी विचारलेली असेल, किंवा बी सी दिलेली आहे, ए विचारली जाऊ शकते, किंवा ए सी दिलेली आहे, बी स्क्वेअर किंवा बी विचारली जाऊ शकते. मग अशा वेळेस तुम्हाला हे जे आपण लिहिलेलं आहे फॉर्म्युला हा तुम्हाला वापरायचा असतो. की जर ते कशावरून कळेल की या 3 संख्या कशा दिल्या आहेत? प्रमाणात. मग 3 संख्या प्रमाणात असतील तर लगेच तुम्हाला काय स्ट्राईक व्हायला हवं? हे जे आपण लिहिलेलं आहे हे लगेच तुम्हाला स्ट्राईक व्हायला हवं. 3 संख्या प्रमाणात आहेत, ह्या 3 संख्या प्रमाणात आहेत, लगेच तुम्हाला बी स्क्वेअर इक्वल्स टू ए सी असतं हे लगेच तुम्हाला स्ट्राईक झालं पाहिजे. मग त्या संख्यांची लगेच मांडणी करणार ए इंटू सी आणि जे काही तुम्हाला संख्या दिलेल्या असतील त्या लगेच टाकणार आणि जे विचारले ते आपण कॅल्क्युलेट करून घेणार. मग जेव्हा बी स्क्वेअर इक्वल्स टू ए सी असतं तेव्हा ए बी सी हे परंपरित प्रमाणात आहेत असे म्हणतात. हे सुद्धा लक्षात असू द्या त्यांना काय म्हणतात. ठीक आहे, त्याच्याशी काही जास्त आपल्याला खूप खोलात जायचं नाही. आपल्याला महत्त्वाचं काय आहे की या सगळ्या कन्सेप्टमध्ये काय काय दिलेलं आहे. 4 संख्या प्रमाणात असतील तर मांडणी कशी करतात, 3 संख्या प्रमाणात असतील तर मांडणी कशी करतात, आणि जर मग त्यापैकी कुठलेही पद दिलेले असतील तर उरलेलं जे पद आहे ते आपल्याला सहजगत्या सोडवता आलं पाहिजे. अशा संख्यांना काय म्हणतात ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. मग अशा पद्धतीने गुणोत्तर आणि प्रमाण याचा बेसिक कन्सेप्ट जी आहे की नेमकं गुणोत्तर म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, गुणोत्तर नेमकं कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं, त्याच्यासाठी चिन्ह कोणतं दाखवायचं, त्याची मांडणी कशी करायची, हे आपण आजच्या टॉपिकला पाहिलं. प्रमाणामध्ये आपण पाहिलं की 4 संख्या प्रमाणात असतील तर काय करायचं, 3 संख्या प्रमाणात असतील तर काय करायचं, त्यांची कशी मांडणी करतात, त्यासाठी कशी सूत्र तयार होतात, मग यामधून आपण कशा प्रकारचे उदाहरणं सोडवू शकतो, या सगळ्या गोष्टी आजच्या गुणोत्तर आणि प्रमाण या सेशनमध्ये तुमच्या कव्हर झालेल्या आहेत. मग आता हा बेस समोर ठेवून समोर ज्यावेळेस उदाहरणं येतील, कशाही उदाहरणं असेल तरी आपल्याला ती उदाहरणं सोडवता आली पाहिजे. बेसिक एक लक्षात घ्या, राशी ज्या असतात म्हणजे त्यासाठी युनिट जे आहेत सारखे युनिट असल्याशिवाय थेट गुणोत्तर काढायचं नाही, थेट रेशो काढायचा नाही. तर काय करावं लागेल आपल्याला, गुणोत्तर ही काढताना सुरुवातीला युनिट जी आहे ती युनिट काय करायची आहेत, सारखी करून घ्यायची आहेत. ठीक आहे. आणि मग ती करत असताना आपल्याला एक चार्ट गरजेचा आहे, जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगितला की हा चार्ट तुम्ही तयार करून घ्यायचा.
ओके, हा चार्ट मला आज ग्रुपवरती आला पाहिजे. व्हिडिओ मी आज शेअर करेल तुम्हाला ग्रुपला. हा व्हिडिओ बघा, दिलेली माहिती लिहून घ्या, तीनदा मी काय सांगितलेलं आहे ते नीट समजून घ्या आणि मगच नंतर हा चार्ट बनवा. तो चार्ट बनवल्यानंतर तो ग्रुपला टाका. चार्ट सापडत नसेल तर 5वीच्या पुस्तकामध्ये सुद्धा आहे. ह्या गोष्टी 5वीला झालेल्या आहेत, पण आपण विसरून गेलेलो असतो. तर हे कशा पद्धतीने रूपांतरण असतं ते बघून घ्या, तो चार्ट बनवा आणि तो ग्रुपला शेअर करा. ओके, तर मग आजच्यासाठी इतकंच. उद्या आपण आता गुणोत्तर आणि प्रमाण यावरील उदाहरणं आपण सोडवून घेणार आहोत. तोपर्यंत सगळ्यांना गुड नाईट.